नमस्कार मंडळी, मी सोनाली किचन कट्टा या रेसिपी चॅनलवर आज आपण एक मस्त गुढीपाडवा स्पेशल अशी मिनी थाळी ही रेसिपी दाखवणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आपण झटपट होणारी मिनी थाळी, त्यामध्ये आपण मिक्सरचा न वापर करता आंब्याचा रस बनवणार आहोत, जीरा राईस आणि वेगळं वाटण बनवून मस्त अशी बटाट्याची चमचमीत भाजी बनवणार आहोत। आणि पुऱ्या अशा टम्म फुगलेल्या कशा बनवायच्या व तेलकट होऊ नये म्हणून काय टिप्स तुम्हाला मी सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण माझा नवीन चॅनल आहे, त्यामुळे एक लाईक एक सबस्क्राइब नक्की करा। अशा मस्त झटपट होणाऱ्या रेसिपीसाठी साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा। मस्त अशी वेगवेगळ्या पद्धतीने आपण बटाट्याची भाजी बनवत असतो, पण आज मी असा खास वाटण बनवून कोणताही आपण बाहेरचा मसाला न वापरता बटाट्याची भाजी बनवलेली आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। तर इथं आपण सगळ्यात आधी आंब्याचा रस बनवणार आहोत। मार्केटमध्ये आता आंबे आलेलेच आहेत, त्यासाठी आपण मिनी थाळी पाडव्यासाठी रस आणि पुरीचा बेत करणार असाल तर हे तुम्ही व्हिडिओ नक्की बघा। तर आज आपण मिक्सरचा वापर न करता झटपट अशा पद्धतीने पाण्यामध्ये, थंडगार पाण्यात 1 तासभर आंबे ठेवायचे आणि पुरणाच्या चाळणीमध्ये अशा पद्धतीने मस्त आपण जसं पुरण चाळून घेतो त्या पद्धतीने आंब्याचा असा रस बनवून घ्यायचा। अगदी झटपट होते आणि आंबा सुद्धा वाया जात नाही। आपली जी पारंपरिक पद्धत आहे ते कुस्करून बनायची, थोडं बघायला वेगळं वाटतं आणि खायला सुद्धा थोडंसं दुसरे केल्यावर आपल्याला वेगळं वाटतं। त्यासाठी तुम्ही ह्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता। मिक्सरमध्ये जर रस केलं ते लगेच काळा पडतो, ह्यामध्ये आपण जर बनवलं तर अजिबात काळा पडत नाही। आणि तुम्हाला असे खास टिप्स सांगितलेले आहेत की रस काळा पडतो तर तुम्ही काय करायचं, तर ह्यामध्ये एक छोटासा बर्फाचा खडा टाकायचा। बघा किती मस्त आपलं हे झटपट अगदी 2च मिनिटात रस तयार झालेला आहे। आणि जेव्हा आपण वाढताना ह्यामध्ये पिठी साखर टाकायची आहे। पिठी साखर जर टाकून तुम्ही फ्रीजमध्ये जर ठेवलात तरीही रस काळा पडतो, त्यासाठी ही खास टिप्स तुम्ही लक्षात ठेवा। तर जेव्हा आपण खाताना ताटं घेतले वाढायला, तेव्हाच आपण ह्यामध्ये पिठी साखर टाकून वाढायला घेऊ शकता। तर अशी ही झटपट होणारी मिक्सरचा न वापर करता आंब्याचा रस ही पहिली रेसिपी आपली तयार आहे। तर आता आपण झटपट असा जीरा राईस बनवणार आहोत। त्यासाठी मी इथं तेल टाकून घेतलेला आहे, त्यामध्ये जिरं टाकून घेतलेला आहे। जीरा राईस म्हणलं की जिरं थोडं जास्त टाकायचं। तर मी जो भात आहे बासमती राईस शिजून घेतलेला आहे, गरम पाण्यात बासमती राईस टाकायचा, त्यामध्ये तेल आणि खडे मसाले टाकायचे। खडे मसाले शिजवतानाच टाकायचं, त्यामुळे फ्लेवर अप्रतिम येतो। तर अशा पद्धतीनं जिरे वगैरे टाकून छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। अगदी 2च मिनिटात आपला घरच्या घरी जीरा राईस तयार आहे। आणि भाताला चांगल्या प्रकारे शिजवायचं, अगदी अर्धवट, काही जण अर्धवट शिजवतात पण ते जास्तच असा कोरडा होतो, त्यामुळे चांगल्या प्रकारे शिजून एखाद्या चाळणीमध्ये काढून तुम्ही त्याचा जीरा राईस बनवा अशा पद्धतीनं झटपट। तर आपला हा जीरा राईस पण तयार झालेला आहे। तर आता आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी आपण एक असं स्पेशल असं वाटण बनवणार आहोत। त्यामध्ये इथं मी खोबरं घेतलेलं आहे, खोबऱ्याचे असे बारीक काप करून घेतलेला आहे। आणि इथं खडे मसाले जेवढे तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्या पद्धतीने तुम्ही इथं खडे मसाले टाका। एक्स्ट्राचा कोणताही मसाला टाकायची गरज नाही। तर लांबट आकारात चिरलेला कांदा छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा। आणि कांदा थोडासा परतला की त्यामध्ये खास असं एक सिक्रेट पदार्थ म्हणजे टोमॅटो टाकायचा अर्धा आणि कोथिंबीर टाकायची, त्यामुळे भाजीला अप्रतिम अशी टेस्ट लागते। तर अशा पद्धतीने सगळे मसाले छान भाजून घेऊन मिक्सरला एकदम बारीक वाटायचं आहे। तर आता आपण बटाट्याची भाजी, त्याच कढईमध्ये मी जिरं, मोहरी, लाल तिखट, हळद आणि कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। आणि झटपट आपल्याला हे प्रोसेस करायची आहे, जेणेकरून आपला जो सुक्का मसाला आहे तो करपणार नाही। तर अगदी झटपट आपलं हे तेलामध्ये मसाले टाकल्यावर कोरडे लगेच आपल्याला वाटण टाकायचं, त्यामुळे मसाले करपणार नाही आणि भाजीला छान अशी तर्री येते। तर उकडलेले बटाटे टाकून घेतलेले आहेत। तुम्ही इथं कच्चे सुद्धा टाकलं तरीही चालेल, पण उकडल्यावर भाजी पण शिजवायला
लवकर शिजते। जर कच्चे टाकायचे असेल तर लांबट आकारामध्ये छान असे किंवा गोल कोणत्याही आकारात तुम्ही कापून ह्यामध्ये टाकून चांगल्या प्रकारे भाजी शिजवून घेऊ शकता। तर मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून जितपत आपल्याला घट्ट पातळ करायचं तेवढं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून छान असं तरी सुटेपर्यंत आपल्याला हे 2 मिनिटं शिजून घ्यायचं आहे। कारण बटाटे शिजल्यामुळे जास्त काही वेळ लागत नाही। कोथिंबीर टाकून आपली झटपट वेगळ्या पद्धतीचं वाटण वापरून कोणताही बाहेरचा मसाला न टाकता आपण ही भाजी तयार केलेली आहे। तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करून बघा, खूप मस्त टेस्टी होते। तर अशा पद्धतीची बटाट्याची भाजी आपली तयार आहे। तर सगळ्यात शेवटी आता मी पुऱ्या बनवणार आहोत। पुऱ्याचं जर पीठ आधीच मळून ठेवलं तर जास्तच मऊ होते सैलसर, त्यामुळे पुऱ्या तेलकट होतात, चांगल्या येत नाहीत। त्यासाठी मी इथं 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 4 चमचे रवा घेतलेला आहे, बारीक रवा, आणि थोडासा ओवा टाकलेला आहे अर्धा चमचा, आणि तेल टाकलेलं आहे। तुम्ही पुऱ्या बनवताना अर्धा चमचा ह्यामध्ये ओवा टाकून घ्या आणि छान असं घट्टसर पुऱ्याचं पीठ मळायचं आहे। त्यामुळे आपल्या पुऱ्यात तेलकट होणार नाही। जर जास्त सैलसर तुम्ही पीठ मळलं तर तेलकट पुऱ्या होतात आणि जास्त भिजवायचं नाही, पुऱ्याच्या पिठाला जास्त भिजवायचं नसतं। तर हे माझा अनुभव आहे, जास्त जर भिजवलं ते सैलसर होतं आणि त्याच्या आपण पुऱ्या जर लाटल्या तर जास्तच तेलकट होतात। त्यासाठी पीठ घट्ट आणि जेव्हा आपण बनवायचं आहे त्याच्या 5 मिनिटं अगोदर तुम्ही हे असं पीठ मळून घेऊ शकता। तर छान अशी छोटी लाटी घेऊन मस्त गोल आकारात अशी थोडीशी नॉर्मल पातळ आणि थोडीशी जाड अशी, ही जास्त पातळही करू नका, त्यामुळे फुगणार नाही। तर अशा पद्धतीने बघा मस्त आपले पुऱ्या मी लाटून घेतलेला आहे। पुऱ्या तळताना एकदम असं गरम गरम तेलात तळायचं आहे, त्यामुळे पुऱ्या तेलकट होत नाहीत आणि पुऱ्याला उलटपलट अजिबात करायचं नाही। एक बाजू शेकली की दुसरी बाजू अगदी 2च पलटीमध्ये आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे। तर पुऱ्या तळताना एकदम असं कडक आपल्याला तेल पाहिजे, त्यामुळे पुऱ्या तेलकट होणार नाही। ही टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा। तर बघा सगळ्याच आपल्या दोन्ही पुऱ्या टम्म फुगलेल्या आहेत। अशा पद्धतीने मी उरलेल्या थोड्या पुऱ्या बनवून घेते। तर आपल्या मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्यासुद्धा तयार आहेत। तर अशा प्रकारे आपली झटपट मिनी थाळी तयार झालेली आहे। तर ताटात वाढतानाच आपल्याला ह्यामध्ये साखर टाकून घ्यायचं आहे, पिठी साखर। बघा मस्त आपली मिक्सरचा व कोणत्याही लाईटचा वापर न करता आपण इथं छान अशी दाटसर आंब्याच्या रसची रेसिपी दाखवलेली आहे। नक्की तुम्ही ट्राय करून बघा। बायकांना पडणारा प्रश्न, मिक्सरमध्ये जर आपण आंब्याचा रस केला तर जास्तच पातळ होते किंवा काळा पडते। तुम्ही ह्या पद्धतीने चाळणीमध्ये एकदा करून बघा। मस्त आपली टम्म फुगलेल्या पुऱ्या, जिरा राईस आणि आंब्याचा रस, बटाट्याची भाजी, पापड, कुरडई असं काही तुम्ही झटपट बनवून अशा पद्धतीची झटपट मिनी थाळी बनवून खाऊ शकता। ह्यामध्ये तुम्ही श्रीखंडाचा सुद्धा थोडासा साईडला एक छोटी वाटी ठेवलं तर आपली झटपट अशी मिनी थाळी तयार होते। तर अशा पद्धतीची झटपट मिनी थाळी तुम्ही या पाडव्याला नक्की करून बघा, तुम्हालाही आवडेल, तुमच्या परिवारालाही आवडेल आणि झटपट होते। अर्ध्या तासात ही थाळी तयार होते। तर तुम्हाला ही थाळी कशी वाटली व या 4ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि माझे टिप्स फॉलो करून तुम्ही सुद्धा बनवून बघा, झटपट होते आणि छान तयार होतात। तर ही रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण माझं नवीन चॅनल आहे, त्यामुळे एक लाईक, एक सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल। तर असेच व्हिडिओ झटपट होणारे माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, नक्की जाऊन बघा। असाच झटपट व पारंपरिक होणारा पदार्थ घेऊन भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।